आपण खूप जणांना बोलताना ऐकतो की फंडामेंटल एनालिसिस बरोबर की टेक्निकल एनालिसिस बरोबर. पण या दोघांना पण तेवढंच महत्व आहे, 50-50%. पण जास्त करून टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण जास्त प्रॉपर एकदम पुरा मूव्ह घेऊ शकतो. आणि टेक्निकल अनालिसिस साठी आपल्याला चार्ट पाहिजे असतो, आणि चार्ट म्हणजेच काय, वेबसाईट कुठली तरी जी आपल्याला चार्ट दाखवते कुठल्या पूर्ण वेब स्टॉक्सचे किंवा इंडेक्सचे. आणि मला जेव्हा शेअर मार्केट म्हणजे काय थोडं थोडं समजायला लागले, म्हणजे शेअर म्हणजे माहिती आहे स्टॉक्स, त्याचे शेअर कंपनी देते आपल्याला. पण मार्केट मार्केट म्हणजे काय, हलचल, सततची हलचल आली तर ती हलचल कुठे बघायची, त्याच्यासाठी वेबसाईट काय, हा प्रश्न मला पडलेला. पण नंतर युट्यूबवर, गुगलवर सर्च मारून वेबसाईट भेटल्या मला, पण त्यातली बेस्ट वेबसाईट जी मोस्ट ऑफ द ट्रेडर्स यूज करतात ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे. चला बघूयात ती. आधी हे बघूया, ट्रेडिंग व्यू. त्यानंतर असा काहीतरी व्ह्यू येतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की साइन इन करायचं आहे. त्यासाठी इकडे जर माणसावर क्लिक केलं तर साइन इन, आणि साइन इनमध्ये तुमचं गुगल अकाउंट असेल, फेसबुकने जर तुम्हाला साइन इन करायचं असेल तर करू शकता. बाकी ट्विटर, याहू आणि लिंक्डइनवर तुम्ही साइन इन करू शकता. पण आता गुगलचं अकाउंट आहे, गुगलने डायरेक्ट जर साइन इन केली, झालं. जे तुमचं अकाउंट आहे, ईमेल आय डी, त्याच्यावर क्लिक करायचा आणि तुम्हाला अशी काहीतरी इंटरफेस दिसणार ट्रेडिंग व्ह्यूचा. मग त्यानंतर तुम्ही इकडे सर्च मारून कुठला पण स्टॉक किंवा इंडेक्स शोधू शकता, किंवा डायरेक्ट इकडे बघा, इकडे दिलं आहे निफ्टीवरून, ते पुढे बघूयाच आपण. चला. तर ह्या दोन वेबसाईट आहेत, ट्रेडिंग व्यू आणि investing.com. दोघांचा पहिलाच फेस चांगला दिसतोय. इकडे बघू शकतो खूप सारे ऑप्शन आहेत आपल्याला. इकडे मार्केट समरी, निफ्टी, BSE सेन्सेक्स, S&P 500. पण आपलं काम कशासोबत आहे, निफ्टीवर क्लिक केलं, इकडे चार्ट भेटतो, सी मोर ऑन ॲडव्हान्स चार्ट. इकडे साधा चार्ट दाखवला, आपण इकडे एक्स्ट्रा सर्व्हिस घेऊया. ऑलराईट, इकडे आपल्याला बघा एक लाईन अशी सिंपल अशी चार्ट दिसतो आपल्याला. पण आपल्याला शेअर मार्केटमध्ये कशाची मतलब आहे, कॅन्डल स्टिक चार्ट. का? कारण त्याच्यात जास्त म्हणजे 4 प्राईस दाखवतात, ओपन, क्लोज, हाय, लो, असे 4 प्राईस दाखवतात, म्हणून आपण कॅन्डल स्टिक वापरतो. हे तर आपल्याला माहितीच असेल, कॅन्डल्स. ओके, आता ही उघडलं आपण कशात, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये. आता investing.com मध्ये जाऊया. खूप सारी न्यूज आहेत तिकडे बघा, स्टॉक्स आहेत निफ्टी 50चे. पहिलं जाऊया निफ्टी 50वर. इकडे चार्ट भेटला, सिम्पल चार्ट. इकडे जाऊया टेक्निकल चार्टवर. इकडे टेक्निकल चार्टवर आल्यावर investing.com मध्ये आपण इकडे मोठं केलं की इकडे कॅन्डल्सवर क्लिक करून आपण कॅन्डलस्टिक ओपन करू शकतो. या दोघं चार्टिंगमध्ये आपल्याला काही सेम म्हणजे डिफरन्स नाही वाटत असेल का, कारण दोघं सेमच वाटत आहे. इकडे बघू शकतो investing.com, tradingview.com. मोस्ट ऑफ द ट्रेडर्स आपल्याला tradingview.com वापरताना दिसतील. का? कारण याच्यात फॅसिलिटीज जास्तच आहेत. आणि investing.com मध्ये फॅसिलिटी आहेत पण कमी आहेत, तेवढा प्रचूर प्रमाणात नाही आहेत जेवढे की tradingview.com मध्ये आहेत. तर आपण tradingview.comचंच इंटरफेस जाणून घेणार आहोत की कसं काय, त्याचा हा चार्टिंग काय असतो बिगिनर्ससाठी. आणि investing.comवर इकडे बघू शकतो सेमच असणार, थोडाफार डिफरन्स असणार, थोडी फॅसिलिटी कमी असणार. ओके, गुड बाय. आता इकडे आपण आलो investing.comवर. तर पहिलाच आपल्याला दिसतो तो म्हणजे चार्ट. ही प्राईस वर गेली तरच आपल्याला प्रॉफिट होणार, ही प्राईस खाली आली तर आपल्याला लॉस होणार. कुठे कधी जर आपण लॉंग गेलो असेल तर. आणि जर ही प्राईस खाली आली तर आपल्याला प्रॉफिट होणार, आणि ही प्राईस वर गेली तर आपल्याला लॉस होणार. कधी? जेव्हा आपण शॉर्ट जाऊ तेव्हा. लॉंग आणि शॉर्ट हे माहिती पाहिजे आपल्याला फ्युचर ट्रेडिंगमध्ये. इकडे आपल्याला माहिती आहे की त्याचे प्राईस असतं, किती वर गेली किती खाली आली. आता निफ्टी किती वर आहे बघू शकतो. इकडे आपण 17,233 असं त्याचं नंबरिंग होतं. एवढ्यावर निफ्टी आहे. आणि कुठला इकडे स्टॉक असेल तर आमचा रिलायन्स, तर त्याची प्राईस काय किती असणार, तशी 2,000 कितीतरी आहे ती, त्याची प्राइसिंग इकडे असणार. हा झाला त्याची राईट बाजू. त्यानंतर इकडे खाली आलो की आपण इकडे बघू शकतो की डेट टायमिंग इकडे त्याच्या खाली असतं एक्स ॲक्सिसवर. सिम्पल असतं, काय ट्रेडिंग एवढं काही हे नाही असतं, सिम्पल चार्टिंग. त्यानंतर लेफ्ट साईडला आलो की इकडे बघू शकतो पहिला ऑप्शन आहे क्रॉस, डॉट, ॲरो. डॉटवर क्लिक केला की हा जो आहे तो डॉट झाला, आणि परत क्रॉसवर क्लिक केला की हे क्रॉसचे चिन्ह तुम्हाला दिसलंच. त्यानंतर इकडे टूल्समध्ये अजून येतं की ट्रेंड लाईन. ही जी ट्रेंड जो वाढला आहे याला आपण ट्रेंड बोलतो, आणि या लाईनला आपण ट्रेंड लाईन बोलतो.
याच्यानंतर आपल्याला यूज काय काय येतं ते ट्रेंड लाईन एक यूज येते, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन, त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन, त्याच्यानंतर ही पॅरलल चॅनल हा पण एक जरा यूज येतो आपल्याला कुठे, की जसं की चॅनल कुठे बनतोय, इकडे बघा एक चॅनल बनला आहे पॅरलल चॅनल. त्यानंतर असे टूल्स आपल्याला यूज येतात जे की प्राइस ॲक्शन ट्रेडिंगमध्ये आपण वापरतो. त्याच्यानंतर खालचा जो ऑप्शन येतो तो म्हणजे ह्याच्यामध्ये गिचमिड आहे थोडीशी, पण ह्याच्यामध्ये एक यूज येतो तो म्हणजे फिब रिट्रेसमेंट, प्राईस किती रिट्रेस झाली आहे. हे जरा टेक्निकल पार्ट, फिबोनाची जरा थेअरी जर आपण जाणली तर आपल्याला समजू शकतं. हे याचे पर्सेंटेज असतात 50%, किती ते किती रिट्रेस झाला आहे चार्ट, किती प्राईस रिट्रेस झाली आहे ते आपल्याला फिबोनाची रिट्रेसमेंटमधून समजतं. तर हे झालं. त्याच्यानंतर इकडे येतो तो म्हणजे ब्रश. इकडे आपण काय ड्रॉइंग करू शकतो का, आपल्याला नोट्स लिहून ठेवायचे असतील चार्टवर, कुठली न्यूज आली आहे त्याबद्दल. इकडे हायलाईट, रॅक्टँगल, यामध्ये मला वाटतं रॅक्टँगलच एक असं असेल जो जास्त करून आपल्याला यूज होतो. रॅक्टँगल कुठे यूज होईल बघा, इकडे आता बॉक्समध्ये आला, बॉक्समधून बाहेर निघाला, आपण बाईंग केली, प्राईजवर गेली. हे डार्वास बॉक्स याला आपण असं बोलतो. त्यानंतर येतं ते म्हणजे हे झालं, म्हणजे आपण आपल्या कन्व्हिनियन्सनुसार यूज करू शकतो. त्यानंतर इकडे आपण टेक्स्ट लिहू शकतो. खूप सारे असे टूल्स आहेत. त्याच्यानंतर लॉंग पोझिशन म्हणजे आपण काहीतरी बाय केली. जर या लॉंग पोझिशनवर गेलो, आता समजा इकडे आपण बाईंग केली आहे आणि क्लिक केलं की ही लॉंग पोझिशन, म्हणजे आपण आपला वर खाली करून आपण इकडे स्टॉप लॉस लावू शकतो, म्हणजे प्रॉपर ठरवून, आणि हा वर खाली करून आपला टार्गेट लावू शकतो की टार्गेट कुठे घ्यायचं आहे मला, तसं. आणि सेम जर परत इकडे आपण क्लिक केलं की शॉर्ट म्हणजे आपण काहीतरी विकलं आहे, म्हणजेच प्राईस खाली जाणार आहे असं आपण ठरवलं आहे. तर इकडे जर आपण शॉर्ट पोझिशनवर इकडे क्लिक केला तर बघा, लॉंग पोझिशनवर ग्रीन वरती आहे आणि शॉर्ट पोझिशनवर ग्रीन खालती आहे, म्हणजे तुम्ही समजलात असाल. तर शॉर्ट पोझिशन आणि लॉंग पोझिशन ही वर खाली करून स्टॉप लॉस लावू शकतो, ही वर खाली करून टार्गेट लावू शकतो. म्हणजेच आपल्याला समजायसाठी काय ते टार्गेट नाही लावणं, आपल्याला स्वतःच ब्रोकरच्या वेबसाईटवर जाऊन टार्गेट स्टॉप लॉस लावायला लागतं. त्यानंतर ही स्केल येते, म्हणजे प्राईस समजा इकडून किती वर गेले, किती खाली आले आहे. इकडून प्राईस एवढ्या वर गेले आहे, किती 9,000 8,000 पॉईंट्स वर गेले. इकडे किती खाली आले आहे, 2,000 3,000 प्राईस खाली आले. त्यानंतर तिथे म्हणजे लॉक ऑल ड्रॉइंग टूल्स, म्हणजे आपण हलवू नाही शकत त्यांना. बघा किती पण प्रयत्न केला नाही हलवू शकत, का, कारण आपण इकडे लॉक केलं आहे. त्यानंतर इकडे येतो तो डोळा म्हणजे इकडे जर आपण ठेवलं आणि क्लिक केलं म्हणजे सर्व गेलं. म्हणजे आपल्याला समजा तुम्ही काय ड्रॉइंग केलं असेल, कुठला इम्पॉर्टन्स लेवल मार्क केले असतील, तर ते समजा तुम्हाला थोड्या वेळासाठी नको आहे, तर ते काढून टाकण्यापेक्षा तुम्ही इकडे क्लिक केला, हे गेलं आलं, दॅट सिम्पल इट इज. त्यानंतर डिलीट केलं की सर्व गेलं, म्हणजे एका सिंगल पकडून डिलीट करायला नको. बाकी तुम्ही समजला असाल. तर ही झाली राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड, बॉटम साईड झाली. आता वरती येऊया. इकडे पहिला बॉक्स येतो तो म्हणजे निफ्टीचा, म्हणजे कुठला स्टॉक तुम्ही उघडला आहे, कुठली इंडेक्स तुम्ही उघडला आहे, इंडेक्सचा चार्ट उघडला आहे, तो आपल्याला इकडे नाव म्हणून दिसतं त्याचं. त्यानंतर इकडे येतं ते म्हणजे टाईम झोन असा फॅक्टर आहे जो ट्रेडर्सच्या जीवनात पाहिजे. त्याला प्रॉपर सर्व टाईम झोन बघायला लागतात. त्याला 5 मिनटाचा कॅन्डल बघायला लागते, त्याला 15 मिनटाची कॅन्डल बघायला लागते, त्याला 30 45 1 तास, 30-45 नाही बघितलं तरी चालेल, तर 5 मिनिट 15 मिनिट 1 तास 1 दिवस 1 महिना, ह्या जे टाईम झोन आहेत ते बघायला लागतातच प्रत्येक ट्रेडर्सला. तर सुरुवात करूया 5 मिनटापासून. 5 मिनटामध्ये म्हणजे इकडे 9:15 ते 3:15, त्याच्यामध्ये किती 5-5 मिनटं असे झाले, त्याच्यानंतर ह्या कॅन्डल्स बनतात. प्रत्येक 5 मिनटानंतर एक कॅन्डल बनते. त्यानंतर तशीच 15 मिनिट, प्रत्येक 15 मिनटावर एक कॅन्डल बनणार. तशीच 1 तास, प्रत्येक 1 तासावर एक कॅन्डल बनणार. सिम्पल. बघा तुम्ही कोण पण, आपल्याला 5वी 6वीला शिकलेलो एकदम. ही प्रत्येक एका दिवसाची कॅन्डल, 1 दिवसाची कॅन्डल डे, आणि ही एका महिन्याची कॅन्डल. दॅट सिम्पल. त्यानंतर इकडे आपण आलो की कॅन्डल्स म्हणजेच काय, चार्ट कुठला आपण बघायचा आहे. एक बार चार्टचा आहे,
कॅन्डल्स आपण का वापरतो माहिती आहे, 4 प्राईज भेटतात, आपण बोललेलोच आहे. त्यानंतर ही लाईन चार्ट, त्यानंतर एरिया, असे खूप सारे चार्ट आहेत. आपल्याला मतलब आहे कशाची, कॅन्डल्सची. त्यानंतर कंपॅरिझन, कुठल्या तुम्हाला बाहेरच्या इंडेक्सची कंपॅरिझन करायचं आहे. समजा जसं की ही S&P 500 आहे, त्याच्याशी जर तुम्हाला कम्पेअर करायचं आहे कोण निफ्टी, तर तुम्ही कम्पेअर करू शकता, परफॉर्मन्स बघू शकता निफ्टी वर्सेस S&P 500चा. तर हे आपण बंद करूया. त्यानंतर इंडिकेटर्स, ट्रेडर्सची जान. इंडिकेटर्स, खूप सारे इंडिकेटर्स आहे, पण आपल्याला ठरवायचं आहे आपण कुठला इंडिकेटर्स वापरायचा आहे. कारण आपण एक प्रॉपर सिस्टम बनवल्याशिवाय आपण ट्रेडिंग करू नाही शकत. आपण सर्वच मूव्ह घेऊ नाही शकत आणि सर्व मूव्ह जाऊन पण देऊ नाही शकत. म्हणून आपण एक प्रॉपर अशी सिस्टम बनवतो जी आपण ट्रेड करू शकतो. तर ती सिस्टम स्वतःच बनवायला लागते, कोणाची आपण कॉपी करू नाही शकत. का? कारण ती त्याची आहे. त्याच्यावर तुम्ही काय अभ्यास केलेला आहे त्याच्यावर डिपेंड असतं तुमचं स्टॉक मार्केटची सक्सेस. म्हणून सिस्टम स्वतः बनवायची. म्हणजे सिस्टम म्हणजेच काय, तुमचा प्राइस ॲक्शन, तुमची स्ट्रॅटेजी काय, कधी कुठल्या टायमिंगवर ट्रेड घ्यायचा हे. त्यानंतर फायनान्शियल्स, म्हणजे कुठला स्टॉक्सचा फायनान्स असेल, फायनान्शियल म्हणजेच आपण फंडामेंटल ॲनालिसिस त्याला बोलतो. त्यानंतर अलर्ट लावू शकतो आपण. अलर्ट म्हणजे समजा आता ही कॅन्डल आहे आणि तुम्हाला 17,215वर अलर्ट पाहिजे का, हा बाबा मार्केट इकडे आला आहे, तर तुम्ही अलर्ट लावलास की इकडे घंटीसारखा वाजणार चार्टवर की हा इकडे आला आहे, म्हणजे तुम्हाला इंडिकेशन देणार. त्यानंतर इकडे रिप्ले, जर आपण ह्याच्यात सबस्क्रिप्शन घेतलं ट्रेडिंग व्ह्यूवर तर आपण रिप्ले पण करू शकतो, किती स्पीडवर किती नाही. रिप्ले जर केला आपण, थांबा, नाही होणार, तर सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं आपल्याला, तेव्हाच रिप्ले होऊ शकतं. त्यानंतर इकडे हे काय, इकडे एक चार्ट दिसणार. जर या 2 बॉक्सवर आपण क्लिक केला तर 2 चार्ट दिसणार. आता हे सबस्क्रिप्शन नाही म्हणून आपल्याला दाखवत नाही, फॅसिलिटी देत नाही, पण ह्याचा अल्टरनेटिव्ह काय आहे हे तुम्हाला मी सांगितलं जातं. थांबा. त्यानंतर नेम, त्यानंतर सेटिंग्स, आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण सेटिंग करू शकतो. बॉडी कॅन्डल्स, कलर चेंज करू शकतो त्यांचा. परत इकडे जर आपण खाली आलो तर खूप सारे सेटिंग्स आहेत जे आपण करू शकतो. अपीअरन्स, मागे तुम्हाला जर डोळ्यांना त्रास होत असेल व्हाईट बॅकग्राऊंडचा, तुम्ही ब्लॅक बॅकग्राऊंड इकडे करू शकता. त्यानंतर ग्रीड लाईन्स तुम्हाला पाहिजे असतील तर हे जे आहेत ते छोटे हलके चौकोन, त्याला आपण ग्रीड लाईन्स बोलतो. त्यानंतर सेशन ब्रेक्स, आता वेगळे इकडे काय नाही ना. आता इकडे जर क्लिक केलं की इकडे एक लाईन आली म्हणजे काय, ब्रेक केला म्हणजे थोडं म्हणजे आपण काय बोलतो, पार्टिशन टाकला. त्यानंतर असं पुढे खूप सारे आपण लाईन्स आहेत याची सेटिंग करू शकतो. नाहीतर डिफॉल्टवर पण राहून द्यायचं, काय नाही, चांगलं आहे. ओके. त्यानंतर जर आपल्याला स्क्रीन छोटी वाटते, स्क्रीन वाढवली की परत बॅक जायला असं वर गेला, इकडे चुकीच्यावर क्लिक केलं की झालं. त्यानंतर कॅमेरावर जर आपण क्लिक केलं तर सेव्ह ॲज चार्ट, आपण इमेज सेव्ह करू शकतो, कॉपी येण्याचे खूप सारे काय करू शकतो इकडे. आता हा कोपऱ्यातला पार्ट येऊया. जर इकडे क्लिक केलं तर लिस्ट असते जी आपण तयार केलेली, वॉच लिस्ट. तर इकडे निफ्टी, बँक निफ्टी, S&P, खूप सारे आपण वॉच लिस्ट आपण करू शकतो. स्टॉक्स म्हणजे असं फ्युचर्स, कुठे आपल्याला ट्रेड करायचं आहे, कुठले स्टॉक्स आपल्याला फक्त बघायचे आहेत की हा जातोय की नाही, कुठले आपल्याला ट्रेड नाही करायचे आहेत, आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे, त्या स्टॉक्स आपण वॉच लिस्टमध्ये टाकून ठेवू शकतो. आणि जर आपण इकडे आलो तर हे 17,233 इंडियन नॅशनल रुपीज. तर इकडे आपण आलो तर निफ्टी एवढ्यावर आहे. आणि आता हे जर ग्रीनमध्ये आहे ना 147, हे ग्रीनमध्ये म्हणजेच काय, निफ्टी 147 पॉईंट वर गेली, म्हणजे एका दिवसात निफ्टी 147 पॉईंट्स वर गेली. आणि किती पर्सेंटेज वर गेली, 0.86% वर गेली. आणि जर इकडेच जर रेडमध्ये असलं तर तेवढी प्राईस खाली आली. सिम्पल आहे. जर इकडे आपण अलर्ट लावला, जर अलार्म लावला, इकडे अलार्म लावू शकतो, अलर्ट लावू शकतो, तेव्हा आपण इकडे बघितलंच. इकडे न्यूज, हेडलाईन्स, कुठले काही न्यूज आलेत, सिम्पल आहे. इकडे कुठले स्टॉक्स ट्रेंडिंगमध्ये आहेत, व्हॉल्यूम गेनर आहे, कुठल्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम वाढला आहे, पर्सेंटेज चेंज, तसं आपण बघू शकतो. इकडे एक शेड्यूल करू शकतो आपण, काय एक शेड्यूल पाहिजे ते इकॉनॉमिक, तुमच्या आयडिया लिहून काढू शकता इकडे काय पण, म्हणजे सिम्पलच आहे, कोण पण वापरू शकतो याला. बाकी तुम्ही समजलात असाल. तर असा सिम्पल चार्ट. आणि आता मेन पॉईंट येतो तो म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूचा, जो
पेपर ट्रेडिंग म्हणून फेमस असेल, तर ट्रेडिंग पॅनलवर जर आपण गेलो तर पेपर ट्रेडिंग आपण इकडे करू शकतो. बघा इकडे पेपर ट्रेडिंग दिसते, हे ब्रोकर्स आहेत खूप सारे. आणि जर आपल्याला ब्रोकर्स ना, आपल्याला सुरुवात कशी करायची आहे पेपर ट्रेडिंगने, त्यानंतर मग कॅपिटल घेऊन थोडं थोडं म्हणजे थोडी प्रॅक्टिस करून एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. त्याच्यासाठी पण पेपर ट्रेडिंग पहिली केली पाहिजे. पेपर ट्रेडिंगवर क्लिक करून कनेक्टवर क्लिक केलं जरा, हे आलं. तर इकडे आपण बघू शकतो पेपर ट्रेडिंगचा हे उघडला, म्हणजे तुमच्या खात्यात किती 1 लाख रुपये किंवा $1 लाख समजा आपण आले. आता यामध्ये तुम्ही ट्रेडिंग कसं करणार, तर समजा आता हा निफ्टी आहे, निफ्टी तर आपण बाईंग सेलिंग करू नाही शकत, निफ्टी तर आपण बाईंग सेलिंग नाही करू शकणार. मग काय करू शकतो, ह्याचा फ्युचर ऑप्शन ट्रेड करू शकतो. पण ट्रेडिंग व्ह्यूमध्ये फ्युचरच आपण ट्रेड करू शकतो, ऑप्शन ट्रेड नाही करू शकत. तर फ्युचरमध्ये पण एक्सपिरियन्स घ्यायसाठी आपण करू शकतो. तर हे बघा, हा फ्युचर चार्ट ओपन झाला, निफ्टी इंडेक्स फ्युचर डिसेंबरचा. आणि जर आपण ट्रेडवर क्लिक केलं, क्रिएट न्यू ऑर्डर, तर इकडे बघा एक न्यू ऑर्डरचा पॅनल उघडतो. तर इकडे आपल्याला जर लॉंग जायचं असेल कुठल्या पोझिशनवर, लॉंग म्हणजे बाईंग करून प्राईस वर जाणार असं आपलं मत असेल तर लॉंग बाईंग करायची, आणि शॉर्ट जायचं असेल तर सेलिंग करायची. तर इकडे मार्केट म्हणजे मार्केटवर जी प्राईस आहे त्याच प्राईसवर तुम्हाला बाईंग सेलिंग करायची आहे, किंवा लिमिट ऑर्डर टाकायची, म्हणजे तुम्हाला पाहिजे तशी प्राईस टाकायची. तर इकडे आपण ट्रेड करू शकतो. जर मार्केटवर केलं, किती क्वांटिटी, आता मार्केटमध्ये निफ्टीची किती 25 ना काहीतरी चालू आहे, एक लॉट चल 100 टाकले, 75 चालू आहे ना, 50 काहीतरी. तर इकडे स्टॉप लॉस लावून टेक प्रॉफिट घेऊन आपण इकडे बाईंग सेलिंग करू शकतो. समजा आता सेलिंग केली, ही ऑर्डर बघा तुमची गेली नाही, रिजेक्टेड का, कारण मार्केट बंद आहे. व्हिडिओ आता मार्केट बंद झाल्यावर बनवते. तर अशी तुम्ही ट्रेडिंग करू शकता सिम्पली. एक्सपिरियन्स घेण्यासाठी पेपर ट्रेडिंग इज बेस्ट. ओके, तर झालं एवढंच हा चार्ट आहे. आणि जो लहान पोरगा म्हणजेच 5वी 6वी 7वी 8वी 10वीतला कुठला पण पोरगा शिकू शकतो आरामात. तर एवढं काय याच्यात हे नाही शिकण्यासारखं, की फक्त एकदा दोनदा आपण जर प्रॅक्टिस केली, बघितला की ट्राय करून इकडे जर टूल्स वापरले कुठले, की प्राईज वर खाली कशी जाते, कॅन्डल्स कसे काम करतात, 4 प्राईज म्हणजे कुठल्या 4 प्राईज येतात, इकडे टाईम झोन आपण फिक्स केला, 1 मिनिट 2 मिनिट 15 मिनिट 5 मिनिट, तर ते कसं जातं. बस सिम्पलच आहे, चार्ट बघणं म्हणजे काय एवढे काय हे नाही. आता आपल्याला जर निफ्टीचा चार्ट आहे ना, निफ्टी कुठला फ्युचर्सचा चार्ट आहे, तर आपल्याला निफ्टी चार्ट काढायचा असेल तर आपण डायरेक्ट फक्त कुठे पण आपलं काय पण असू दे, हे काय कुठे न्यायचं नाही, कुठे क्लिक करायचं नाही, इकडे जाऊन आपण नाव चेंज करू शकतो इकडे क्लिक करून. पण शॉर्टकट आहे तो, म्हणजे जर आपण डायरेक्ट टाईप केलं निफ्टी आणि इकडे ऑलवर गेलो तर इकडे आपण बघू शकतो निफ्टी 50 इंडेक्स आला. त्यानंतर जर आपल्याला कुठला स्टॉक पाहिजे, समजा टाटा टाईप केल्यावर इकडे बघा टाटा मोटर्स, टाटा स्टील्स, टाटा पॉवर, टाटा केमिकल, खूप सारे टाटाचे स्टॉक्स, इकडे फ्युचर्स येतात जिकडे आपण स्टॉकचे फ्युचर ट्रेड करू शकतो. तर असं सिम्पल शॉर्टकट्स आहेत. आणि अजून शॉर्टकट म्हणजे आता समजा हॉरिझॉन्टल लाईन तुम्हाला काढायची आहे, आता ही हॉरिझॉन्टल, तर शॉर्टकट म्हणजे ऑल्ट एच म्हणजे हॉरिझॉन्टल, आणि ऑल्ट एच हा शॉर्टकट आहे हॉरिझॉन्टल लाईनचा. त्यानंतर दुसरं एक शॉर्टकट म्हणजे व्हर्टिकल लाईन कशी काढणार, ऑल्ट व्ही व्हर्टिकल. तर असे शॉर्टकट आहेत, ऑल्ट एच ऑल्ट व्ही, आणि खूप सारे असे शॉर्टकट हे आपण करू शकतो, ऑल्ट एच ऑल्ट व्ही. आता एक तुम्हाला अल्टरनेटिव्ह ऑप्शन सांगणार होतो ना, याच्यात काय आपल्याला फॅसिलिटी देत नाही. जसं की आता इकडे इंडिकेटर्सवर आपण क्लिक केलं तर इकडे एक इंडिकेटर्स आला, दुसरा इंडिकेटर आला, तिसरा इंडिकेटर आला, आणि बघा 3-4च्या पुढे इंडिकेटर्स येत नाही. मोर इंडिकेटर्स, मोर ट्रेडिंग पॉसिबिलिटीज. तर इकडे फ्री ट्रायल्स किंवा आपल्याला सबस्क्रिप्शन घ्यायला बोलतात या वेबसाईटचं. तर याच्यासाठी अल्टरनेटिव्ह म्हणजे काय येणार, तुमचा ब्रोकर, समजताय, तुमचा ब्रोकर पण तुम्हाला काय देतो, चार्ट देतो. जसं की माझ्या एक्झाम्पलमध्ये माझ्याकडे अपस्टॉकचा ब्रोकर आहे, इकडे बघू शकतो की अपस्टॉक्स ब्रोकर आहे. आणि सेम ट्रेडिंग व्ह्यू इकडे जर आपण क्लिक केलं, बघा ट्रेडिंग व्ह्यू, चार्ट बाय ट्रेडिंग व्ह्यू, म्हणजे काय ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे. आता इकडे जर आपण इंडिकेटरवर क्लिक केलं तर इकडे आपण खूप सारे म्हणजे किती पण तुम्ही इंडिकेटर्स लावा, 1 2, इकडे बघा किती आले, किती इंडिकेटर्स लागले. तसं आपण चार्टवर इंडिकेटर्स दाबून लावू शकतो एकदम, जर आपण ब्रोकरचे चार्ट वापरले तर. सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही, की ट्रेडिंग व्ह्यूची वेगळी सबस्क्रिप्शन घेतली तर नाही. तर हा सिम्पल एक
सिम्पल एक अल्टरनेटिव्ह तुम्ही वापरू शकता, जो मी पण वापरतो आहे. आणि दॅट्स इट. चार्ट बीट सिम्पल, हे सर्व सिम्पल आहे. फक्त 1-2दा वेळा आपल्याला बघायची खोटी. ब्रोकर सर्व फॅसिलिटी देणार. ब्रोकर त्याच्यासाठीच आपल्याला मेंटेनन्स चार्ज घेतो, त्यामुळे आपल्याला वेगळी सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही. दॅट्स इट. थँक्यू. तर अशी ही ट्रेडिंग व्यू वेबसाईट मोस्ट ऑफ द ट्रेडर्स इन्व्हेस्टर यूज करतात आणि याच्यामध्ये फॅसिलिटीज एकदम प्रॉपर दिल्या जातात मोस्ट ऑफ द दुसऱ्या वेबसाईट्सपेक्षा. पण यात काय असतं की आपल्याला फुल फॅसिलिटी देत नाही. त्यासाठी आपल्याला ब्रोकर आहे, ब्रोकरचे वेबसाईटवरून आपण त्या ट्रेडिंग व्ह्यूचा पण यूज करू शकतो, कारण त्यांचा मर्जर आहे ट्रेडिंग व्ह्यू आणि अपस्टॉक, म्हणजे एकत्र येऊन त्यांनी काय केलं आहे त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. म्हणून सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही, त्याच्यामध्येच आपण ट्रेडिंग व्यू वेबसाईट यूज करू शकतो प्रॉपरली. आणि फॅसिलिटी देतात तेच मेंटेन, आपल्याला पैसे कशाचे घेतात ते वेबसाईटचे आणि अकाउंट मेंटेन करायचे, त्यामुळे जास्त सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही ट्रेडिंग व्यू वेबसाईट तुम्ही वापरू शकता, पण ते काय मध्ये मध्ये फक्त काय थोडं डिस्टर्बन्स येतं बस. मी शोमकर तुमची रजा घेतो. धन्यवाद.